आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कोणा तुम्ही? मला काय आणलं इकडे? आता बांधून का ठेवलं? सोडा मला, सोडा मला, सोडा. काढ ते कापड. कोण आहात तुम्ही लोक? आणि मला इथे कुठे आणले? जेल मध्ये. आणि याला रॉयल जेल म्हणतात. आणि ह्या ज्या तुझ्या समोर आहेत त्या आहेत साहेब, तुझ्या शाळेच्या ट्रस्टी. हे बघा, तुमचा माझा काही संबंध नाहीये. मला असं बांधून वगैरे काय ठेवलंय आणि इकडे का आणलंय? मला सोडा. बघा, मी पोलिसांना सांगेन. कुठं? पोलिसांना? पोलिसांना सांगशील? सांग पोलिसांना. पोलिसांमध्ये कंप्लेंट कर. पण कंप्लेंट करताना नाव काय सांगशील? अंकित देशपांडे का आदित्य नगरकर? आणि तुम्हाला हे सगळं कसं माहित? नापास झाली तुमची कलेक्टर. अगं ए भवाने, काय बोलायलीस तू? थांब, मी माझ्या आदित्यलाच बोलवते. कोण आदित्य? माझा नात जावई. मला हे सुद्धा माहितीये की आज सकाळी तुझं आणि तुझ्या आईचं काय बोलणं झालंय. तू कोणाचा कोण आहेस? तुझं आणि सुंदरीचं नातं काय? तुझं आणि सावीचं नातं काय? सगळ्यातलं सगळं माहितीये मला. म्हणजे तुम्ही लोक माझ्यावर पाळत ठेवून हे जाऊ दे. तू अशी स्वतःची ओळख का लपवत फिरतोय? हे सांगतोस का मुकाट्यानं? सांगावं तर तुला लागल. सांग सांग सांग. माझं अनुवर प्रेम आहे, पण फॅमिली प्रेशरमुळे मला सुंदरशी लग्न करावं लागलं. मी माझी दोन्ही लग्न लपवण्याचा खूप प्रयत्न केला, पण शेवटी सुंदरीला सत्य कळलं आणि हळूहळू तिने माझ्या प्रत्येक फॅमिली मेंबरला माझं सत्य सांगितलं. मी जिच्यावर प्रचंड प्रेम केलं त्या अनुलाही सुंदरीने सत्य सांगितलं माझं. आणि मग त्या सगळ्यांनी मिळून मला माझ्या स्वतःच्या घरातून बाहेर काढलं, स्वतःच्या आयुष्यातून हाकलून दिलं. पण
अनुवर प्रचंड प्रेम करत होतो, त्यामुळे मी अनुला परत मिळवण्याचा प्रयत्न केला. आणि एके दिवशी अनुसोबत एक अपघात झाला, त्यामध्ये तिची सगळी मेमरी गेली. मला वाटतं हाच चान्स आहे. मी अनुला हॉस्पिटलमधनं किडनॅप केलं, त्या सगळ्या फॅमिलीमधनं अनुला काढलं. मी इकडे आलो. मी एक नवीन आयुष्य उभं केलं, एक खोटं आयुष्य. मी अनुला एक खोटं नाव दिलं, मानसी देशपांडे, आणि स्वतःला एक खोटी ओळख दिली, अंकित देशपांडे. असं मला सगळीकडे खोटं बोलत फिरावं लागतंय. हे सगळं त्या सुंदरीमुळे होत आहे. माझ्या फॅमिलीला माझ्यापासून लांब केलं सुंदरीने, माझ्या अनुला माझ्यापासून लांब केलं, माझ्या बाळाला माझ्यापासून लांब केलं सुंदरीने. अरे वा, तू तर लई कामाचा माणूस आहे. लई मोठी कामगिरी केलीस तू. म्हणजे तुझ्या स्टोरी मध्ये ती सुंदरी नसल तर तुझं लाईफ तर शेट आहे. म्हणजे तुझा आणि माझा शत्रू एकच आहे भावा. तू माझा हुकुमाचा यक्का आजपासून. त्या सुंदरीनं माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं. आता तू तिच्या लाईफ मध्ये पुन्हा एंट्री घ्यायची आणि तिचं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त करायचं. नाहीतर थोडं बोलायचं होतं. थँक्यू.